मी जवळपास 2013 पासून मी ड्युटीवर पण जात होतो, तेव्हा मी दारू पितो. जेवण केल्यानंतर पण मी दारू पित होतो. माझा पेन पण डायरी करताना माझा पेन पण काम करत नव्हता दारू पिल्याशिवाय. पण आता माझ्या सासूनं माझ्या मिसेसला सांगितलं की तू यांना घेऊनच चल गावाला. तर म्हणजे शिबिरमध्ये भाग घ्यायला सांगितलं. हां, तर जसं सांगितलं बायकोला मी म्हणायचो नाही तू जा शिबिरला 3 दिवस, मी 3 दिवस गावाकडे जातो. रात्री बोललो दारूच्या नशेत तिला मी येत नाही, तुला काय करायचं कर तू जा तिथं, पण मी येत नाही. तर मग एकदमच सकाळी तिला म्हटलं माझी पण वेगळी बॅग भर चल म्हटलं. तर मी सकाळी तिच्यासोबत येताना पिऊन आलो. येताना भरपूर पिलेलो होतो. म्हटलं भेटते का नाही भेटत. पिऊन आलो तेव्हा एकाच रात्रीमध्ये जेव्हा प्रार्थनाला लेट आलतो आम्ही, तर तेव्हा संध्याकाळी मला कप पण घेता नव्हता येत हाताने, ग्लासने पाणी पण पिता येत नव्हतं. पूर्ण डोक्याचे केससुद्धा हालायचे, पायसुद्धा हालायचे. चाय पडायचा गिलासातलं पाणी साडं जेवढी लत होती मला लागलेली. पण इथं शिबिरामध्ये आलो तर म्हटलं कसं येईन, तिथं बाहेर जाऊ देत ना, कुठे चाट पण मारतात नाही, काही नाही, कसं करणार आता. तर मग मी जसे प्रार्थना चालू झाली पूर्ण मग्न झालो प्रार्थनेमध्ये. ना बायको ना मुलं ना कोणीच नाही, समजा असं एकटं जाऊ की आपण देवाजवळच आलो. तर तेव्हा मला एक रात्र झोप नाही लागली, थोडी झोप नाही लागली. जसे दुसरा दिवस निघाला मी स्वतःच्या हातानं कप, मला जे सिस्टरनी कप दिला चहाचा, हल्ला नाही काही नाही, पाणी वगैरे व्यवस्थित पिलं. त्यानंतर तर थरथरी होती रात्रभर थोडी, पण झोपल्यानंतर झोप तर लागली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जसा चहा घेतला, चहा स्वतःच्या हाताने पिला आणि त्या दिवसपासून 2च दिवसात मला चंगाई भेटली. येशू प्रभूने चंगाई दिली. आणि आता पण मी आता ड्युटीवर जातात, कोणी विश्वास ठेवत नाही की पवार तू नाही म्हणे तू घेत असेल कधीतरी. अरे म्हटलं मी घेतच नाही, तरी मी जातच नाही पहिली गोष्ट पार्टीत. मुक्त केलं मी. प्रभू येशूचा धन्यवाद करतो लाख लाख.